हर हर महादेव उमापती महादेव की बस. अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत आणि पवित्र झालेल्या पुण्यभूमी बाळापूर नावाच्या या पवित्र नगरीमध्ये शिवमहापुराण कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याच्या निमित्तानं दुसऱ्या दिवसाच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या सर्व शिवभक्तांना माझा प्रणाम. सजनानो, गेल्या 2 दिवसापासून सुरू असणारी आपली ही शिव महापुराण कथा शिवपुराणाची कथा ही अपूर्व आणि अगम्य जीवनाची कथा आहे. शिव महापुराणाची कथा ही मंदिरातील देवतेची कथा नसून शिवपुराणाची कथा ही प्रत्येक घराला मंदिर बनवणारी कथा आहे. अनेक साधू संतांनी ज्या कथेचा विचार केला, थोडासा विको कमी कर, त्या कथेचा विचार करण्याची संधी आज आपल्याला प्राप्त होते, हे आपलं परम भाग्य आहे. आपल्या घराचं मंदिर व्हावं, आपल्या अंतःकरणामध्ये परमात्म्याविषयी दृढभाव निर्माण व्हावा, बाबा भोलेनाथाविषयी आपल्या अंतःकरणामधलं प्रेम वाढत राहावं आणि अंतःकरणाला समाधान प्राप्त व्हावं, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती करून देणारी कथा जर कोणती असेल तर ती शिवकथा आहे. ज्याला जीवनामध्ये काहीतरी मोठं व्हायचं, त्यांच्या जीवनामध्ये त्यांचा आदर्श सुद्धा मोठा असणं ही गोष्ट अतिशय गरजेची असेल. आपण कितपत लक्ष देऊन ऐकताय मला माहीत नाही, पण आम्ही अत्यंत प्रेमानं आपल्या पुढे मांडतोय. वयाच्या 25 वर्षापर्यंत माणसाला काही कळत नाही आणि 50च्या नंतर कळून त्याचा उपयोग नाही. मला असं वाटतंय की जीवनातले मधल्या 25चा टप्पा हा महत्वाचा असतो. जीवनामध्ये चांगलं करायचंय, काहीतरी चांगलं करून दाखवायचंय, नाव लौकिक आपलं व्हावं असं जर वाटत असेल तर ते मधल्या 25च्या टप्प्यामध्ये आपण करून दाखवलं पाहिजे. आज समाजामध्ये जेवढी मोठी झालेली माणसं आहेत ना, तेवढी याच वयामध्ये मोठी झालेली. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली ती वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी. ज्या वयामध्ये आपलं जीवन खऱ्या अर्थानं सुरू होतं त्या वयामध्ये ज्ञानोबारायांनी सर्वस्व संपून टाकून समाधी घेतली. जगद्गुरु तुकाराम महाराज वैकुंठाला गेले ते वयाच्या 42व्या वर्षी. विवेकानंदांनी आपलं जीवन जगले ते फक्त 39 वर्ष. म्हणजे तरणा भाग्यवंत आणि नटे हरी कीर्तनात. परमार्थ करायचा असेल, आपल्याला काहीतरी जीवनात घडवून दाखवायचं असेल तर तारुण्यामध्ये केलं पाहिजे. खरं म्हणजे त्याग हा तारुण्यात असावा, तारुण्यातला असावा. खरं सांगतो मी, त्याग हा तारुण्यातच शोभून दिसत असतो आणि तारुण्य सुद्धा त्यागानेच शोभून दिसत असते. म्हातारपणामध्ये त्याग करणं, बस दात पडलेत म्हणून आता आम्हाला बस काजू बदाम खायचेच नाहीत, आम्हाला ते आवडतच नाही. आवडत नाही याचा अर्थ त्याला ते चावत नाहीत. भगतसिंगांनी वयाच्या अवघ्या 16-17 वर्षामध्ये आपलं जीवन संपवलं, देशासाठी प्राणाचं बलिदान दिलं. माझ्याकडे लक्ष द्या तुम्ही. विचारलं होतं लोकमान्य टिळकांना की टिळक, तुम्ही एवढं चांगलं काम करू शकता, त्याच्या पाठीमागं कोणाचा आदर्श आहे? त्याला टिळकांनी सांगितलं होतं माझ्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आहे, म्हणून मी चांगलं काम करू शकतो. या जगामध्ये तुम्हाला काहीतरी मोठं व्हायचं असेल ना, तर तुमच्या डोळ्यासमोर आदर्श सुद्धा चांगला असला पाहिजे.
कुणा सारखं तरी करून दाखवायचं हा आदर्श तुमच्या समोर असला पाहिजे. जीवन जगत असताना आम्ही स्वतःच्या मर्जीनं जीवन जगतो या बोलण्याला काही अर्थ नाही. आम्ही ज्या वेळेला व्यासपीठावर बसलेलो असतो, आम्ही ज्या वेळेला कथा कीर्तनामध्ये असतो, त्यावेळेला आमच्या गुरुजींचा आदर्श आमच्या डोळ्यासमोर असतो की आमच्या गुरुजींनी उभं आयुष्य प्राणाचं त्या ठिकाणी महाराज बाजी लावली ती समाजासाठी. आजन्म ब्रह्मचार्य व्रत धारण करून समाजासाठी वारकरी संप्रदायामध्ये 450 पेक्षा अधिक रामकृष्ण हरीचे सप्ते आमच्या गुरुजींनी सुरू केले. तो आदर्श आमच्या डोळ्यासमोर आहे. वेदांत साधना स्थली सारखा आश्रम गुरुजींनी लाडेवडगाव होळ सारख्या ठिकाणी त्या ठिकाणी उभा केला. संत भगवान बाबा वारकरी शिक्षण संस्था गुरुजींनी उभा केली आणि आमच्यासारखे हजारो विद्यार्थी त्या संस्थेमध्ये घडतायत. त्यावेळेला आम्हाला परमार्थ कुणासारखा करायचा आहे, त्यावेळेला आमच्या गुरुजींचा आदर्श आमच्या डोळ्यासमोर असतो. तुम्हाला समाजामध्ये मोठं व्हायचंय ना, तर तुमच्या डोळ्यासमोर सुद्धा आदर्श मोठा ठेवा. 10वीचा मुलगा असेल, 10वीची मुलगी असेल, तर तिची मैत्रीण ही 12वीची असली पाहिजे, 8वीची असून चालणार नाही. अभ्यासाला मदत होईल. आपल्या जीवनामध्ये मला असं वाटते परमार्थ आपल्यापासून खूप लांब आहे, पण आमची शिवमहापुराणाची कथा आपल्याला प्रपंच आणि परमार्थ या दोन्हीची सांगड घालून देणारी कथा आहे. ऐका, आयुष्याचं सोनं होईल, फक्त ऐका. परमार्थ आपल्यापासून खूप लांब आहे. कोणी जर परमार्थिक असेल तर त्यांना आमचा नमस्कार आहे. परमार्थ फार लांब आहे, पण कमीत कमी आपला प्रपंच तरी चांगला असावा अशी ज्यांची इच्छा आहे त्यांनी शिवकथा ऐकणं ही गोष्ट गरजेची आहे. जाऊ द्या, परमार्थ फार लांब आहे. परमार्थ किती मोठा आहे, परमार्थ किती लांब आहे हे आपल्याला त्याचं कळणारच नाही. आपण परमार्थिक नाहीत, पण परमार्थिक व्हायचं असेल तर तुम्हाला प्रभूची कथा ऐकावी लागेल. परमार्थ किती अवघड आहे हे माझ्यासारख्या कथाकाराला विचारण्यापेक्षा कधीतरी आळंदीला जा आणि आळंदीच्या माऊलीला विचारा, म्हणा आम्हाला साधू बनायचंय, परमार्थ करायचा आहे, काय करावं लागेल. त्यावेळेला संत ज्ञानेश्वर महाराज सांगतील, तुम्हाला साधू बनायचंय का? हां. साधू बनायचंय? हां. मग विसोबा खेचरानं कानाखाली चापट मारली तरी म्हणावं लागतंय, जे खळांची व्यंकटी सांडू साधू होण्यासाठी. माऊली आळंदीमध्ये राहत होती ताई. माऊलीच्या जीवनात लहानपणात माऊलीचे मायबाप गेले होते. संन्याशाची मुलं म्हणून सिद्धबेटामध्ये माऊली राहत होते. निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान काका आणि मुक्ताबाई ही 4 भावंड होते. निवृत्ती दादाच्या उश्याशी पत्र ठेवून मायबापांनी आपल्या मुलाच्या भल्यासाठी देहांत प्रायश्चित्त केलं होतं. सकाळ झाली, निवृत्तीनं पत्र वाचलं, ज्ञानाला समजून सांगितलं. सोपान तर काय ब्रह्मच होता, पण ज्या वेळेला 7 वर्षाची चिमुकली मुक्ता झोपेतून उठली ना, विचारलं, दादा कुठे तरी आपले मायबाप? निवृत्तीनाथानं मुक्ताबाईला कुशीत घ्यावं आणि सांगावं, मुक्ते आपले आईबाप गावाला गेलेत. दादा कोण्या गावाला गेले तरी सांगणार, कधी परत येणार आहेत? निवृत्तीनाथाच्या डोळ्यातून पाणी आलं. मुक्ताबाईला मिठी मारली आणि सांगितलं, मुक्ते आपले आई आणि बाबा अशा गावाला गेलेत ना, आता ते कधीच परत येणार. ज्यांचे आई वडील जात असतात त्यांना आई वडिलाची किंमत असते. पूर्वी मी तुम्हाला सांगतो, आपल्या आईचा बापाचा कधी फोन आला ना, किती जरी काम असलं तरी कट करू नका. कारण या जगामध्ये असे अनेक लोक आहेत त्यांना माईचा आणि बापाचा फोन कधी येतच नाही. ढसाढसा मुक्ताबाईनं रडावं. 8 दिवसाच्या नंतर मुक्ताबाई म्हणते, दादा भूक लागली रे दादा. आई वडील गेल्यापासून अजून पोटभर जेवलेच नाही रे दादा. आई गेल्याच्या नंतर कोणी पोटभर जेव घालत नसतं आपल्याला. दादा माय गेल्यापासून पोटभर जेवलेच नाही बघ दादा. ज्ञानदादानं हातामध्ये झोळी घ्यावी. ज्या आळंदीत राहिले ना, त्याच आळंदीमध्ये भिक्षा मागण्याकरता माझी माऊली गेली.
4-2 घरी माधुकरी मागितली, माऊलीला माधुकरी नाही वाढली कोणी. 4 घरची माधुकरी घेऊन माऊली ज्यावेळेला बेटाकडे निघाले ना, सिद्ध बेटाकडे माय, त्यावेळेला विसोबा खेचराची भेट झाली. हाताला धरले, हे ज्ञान्या कुठे चाललास? काका माधुकरी मागण्यासाठी गेलो होतो. संन्याशाची लेकरं आहात तुम्ही, आळंदीमध्ये तुम्हाला प्रवेश नाही. हातातली झोळी हिसकाटून घ्यावी. टारकन झोळी फाडून टाकली. झोळीतलं पीठ सगळं खाली पडलं. विसोबानं त्या ठिकाणी ते पायानं पीठ सगळं मातीत कालवून टाकलं. म्हणे का? मी गेल्याच्या नंतर हा पीठ भरून नेईल ना. ज्ञानोबराय म्हणतात, काका माझ्यासाठी नाही हो, पण माझ्या मुक्तासाठी. माझ्या मुक्ताला भूक लागली ना दादा, बहीण आहे ना माझी ती. काका मुक्ता 8 दिवसापासून उपवास आहे काका. कानाखाली चापट मारली. 8-10 वर्षाचं माऊलीचं वय. डोळ्यातून पाणी आलं माऊलीच्या, राग आला माऊलीला. समाज असाच आहे बघा. जे लोक समाजासाठी जगत असतात ना, त्यांना हे लोक त्रासच देत असतात. कोंबडा पहाटे लवकर उठतो आणि लोकांना जाग करतो ना, बाग देतो ना कोंबडा, बाग देतो, सगळ्यांना उठवतो. पण त्याच कोंबड्याला कापलं जातं. मी त्या कोंबड्याला विचारलं, काय रे राजा, तू सगळ्यांना जाग करतो पण तुलाच लोक कापून खातात का, असं होतंय? त्यावेळेला तो कोंबडा म्हणला, महाराज या जगामध्ये हीच रीत आहे, जे लोकाला जाग करतात त्यांचे हाल असेच केले जातात. तुम्ही घरामध्ये जास्त चांगलं वागलात की घरातले लोक तुम्हालाच नाव ठेवत असतात. राग आला माऊलीला. माऊली बेटामध्ये गेले. आपली झोपडी होती, झोपडीमध्ये गेले. मुक्ताबाई धावत आली, माझ्या दादानं काहीतरी खायला आणलं असेल. मुक्ताबाई धावत गेली. त्यावेळेला दादानं ताटी लावून घेतली आणि ताटीमध्ये बसले. मुक्ताबाई म्हणते, दादा काय झालंय सांगणार आहे दादा? माऊली बोलत नाही. मुक्ताबाईच्या लक्षात आलं, झोळी फाटलेली आहे ना. आई वडील गेल्यावर लई गरिबी भोगावं लागते माय, लई गरिबी. दिवाळीच्या सणाला जरी शेजारणीचा बाप न्यायला आला, माय न्यायला आली, तरी हिचे डोळे इकडं पाण्यानं डबडबत असतात. मला जर माय असती ना, माझ्या सुद्धा बापाला पाठवलं असतं न्यायला. मुक्ता म्हणते, दादा काय झालं सांग ना दादा. बोलत नाहीत. मुक्ताबाई म्हणते, 7 वर्षाची मुक्ताबाई जगातल्या ज्ञानी माणसाला शिकवते, ज्ञाना लोकांनी त्रास दिला म्हणून असा मध्ये जाऊन काय बसलास? दादा तू साधू आहेस ना, तू साधू आहेस ना. साधूला लोक त्रास देत असतात. आणि साधू कुणाला म्हणतात दादा? मुक्ताबाई ज्ञान दादाला उपदेश करते. दादा योगी पावन मनाचा, योगी पावन मनाचा. 7 वर्षाची चिमुकली ज्ञान दादाला उपदेश करते. दादा दादा योगी आहेस ना तू, दादा साधू आहेस ना तू, स्वतःला साधू म्हणून घेतोस. साधून असं समाजाला त्रासाला कंटाळायचं नसतं दादा. दादा तू साधू आहेस, कुणाला म्हणतात साधू असं मध्ये बसून चालतंय का दादा? मुक्ताबाई उपदेश करते, ऐक दादा साधू कुणाला म्हणतात? साहे अपराध जनाचा, जगाचे जो सहन करत असतो तो साधू. जगाचे अपराध जो सहन करतो तो साधू असतो. दादा तू साधू आहेस ना, असं मध्ये बसून कसं चालणार दादा? ए दादा उघडताटी असं मध्ये बसला काय बसलाय? अरे आपल्याला तर संपूर्ण समाजाचा संसार सुखाचा करायचा ना, असं मधू बसून कसं चालणार आहे? चांगल्या माणसाला लोक त्रास देत असतात. माणसं मोठी ती असतात, समाजानं त्रास दिला तरी समाजाच्या भल्याचा विचार करत असतात, ती माणसं मोठी असतात. मुक्ताबाई दृष्टांत सांगते, दादा जीभ दातानं चावली म्हणून काय कोणी 32शी पाडतं का रे दादा? जीभ दाताने चाविली कोणी 32शी
पादिली बरोबर आहे ना? जीभ दातानं चावली म्हणून काय कोणी 32 पाडून टाकतं? दादा असं कधी होत नाही. त्रास देणारे लोक जरी असले तरी ती आपली लोक आहेत दादा. सध्या आपल्यावर वेळ वाईट आहे ना, म्हणून लोक आपल्याला त्रास देतात. आपल्यावर वेळ वाईट असली की जवळचे सुद्धा लोक बोट घालत असतात, हे लक्षात ठेवा. दादा आपली वेळ वाईट आहे, पण काळजी करू नको दादा. विश्वपट ब्रह्मधोरा, हे दादा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. विश्वपट ब्रह्मदोरा ताटे उघडा उघडा ताटे उघडा ज्ञानेश्वरा. ताटे उघडा ना उघडा 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 ना देवा रे. ताटे उघडा निर्गम पदम पगम रे ग गम 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 रे ग रे ग. ताटे उघडा ज्ञानेश्वरा. ताटे उघडा ज्ञानेश्वरा. योगी 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 साधू कोणाला म्हणतात दादा? जगाचे अपराध सहन करतो तो साधू असतो दादा. पण तुम्हाला मोठं व्हायचं आहे ना माय, तर त्यासाठी अगोदर काही त्रास सहन करावा लागेल. मला असं वाटतं डायरेक्ट मामा सासू होता येत नसतं, त्यासाठी अगोदर सून व्हावं लागतं. तुम्ही जर डायरेक्ट लग्न झाल्या झाल्या मी सासू आहे माझ्याकडे चाव्या द्या असं म्हणत असाल तर नाही जमणार. या समाजाची अशीच रीत आहे. हळूहळू 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 माणूस मोठा होत असतो. मला असं वाटतं की सिंधुताई सपकाळाने एक वाक्य सांगितलं होतं. सिंधुताई म्हणत होत्या, बाबा या जगामध्ये माणूस मेल्याच्या नंतर मोठा होत असतो. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत समाजाची किंमत लोकाला कळाली, संतांची किंमत लोकाला कळालीच नाही हो. ऐका माझं, असं वाटतंय आपण आळंदीतच बसलो का काय कथा ऐकायला. साधू होणं ही गोष्ट फार कठीण आहे. 16 किलोमीटर तिथून देहू गाव आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजाला म्हणावं आम्हाला साधू बनायचे, परमार्थिक बनायचे, काय करावं लागेल? जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतील मंबाजी गोसाईनं काठीनं जरी मारलं ना तरी संध्याकाळी कीर्तनाला उभं राहावं लागते साधू होण्यासाठी. कळते माझं बोलणं तुम्हाला? मंबाजी गोसाईनं जगद्गुरु तुकाराम महाराजाला काठीनं मारलं. तुकाराम महाराज संध्याकाळी कीर्तनाला उभा राहिले. रोजचा श्रोता मंबाजी दिसत नाही. भजन्याला सांगितलं मंबाजी, म्हटले आला नाही. तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही भजन चालू ठेवा, मी मंबाजी बुवाच्या घरी जाऊन येतो. जगद्गुरु तुकाराम महाराज मंबाजी बुवाच्या घरी जातात आणि हाक मारतात, ओ मंबाजी बुवा चला कीर्तनाला. वाकून बघितलं तर ज्याला मारलं तो दिसतोय, बाहेर येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात आलं लक्षात माझ्या, दुपारी तुम्ही मला काठीनं मारलं ना त्यामुळे तुम्ही लाजला असताल, पण मी कुठं काय म्हणालो, गावगाड्यातले भांडणं गावगाड्यात मिटू, आधी कीर्तन करून घेऊ. साधू होणं कठीण आहे. जवळच पैठण नावाचं गाव आहे. गेलात पैठणला कधी तर नाथ बाबाला विचारा म्हणावं, बाबा मला साधू बनायचंय. नाथ बाबा म्हणतील साधू बनायचंय का? हा बाबा साधू बनायचंय. मग यवनाचा माणूस 108 वेळेस अंगावर थोंकला तरी त्याला प्रसाद देऊन मुक्त करावं लागतंय साधू होण्यासाठी. मला असं वाटतंय की भगवानगड आपल्याला माहिती आहे. कधी जर संत भगवान बाबाच्या भगवानगडावर आपण गेलात तर भगवान बाबाला जाऊन तुम्ही विचारा की म्हणावं बाबा मला साधू बनायचंय. त्यावेळेला संत भगवान बाबा सांगतील साधू बनायचंय का तुम्हाला?
मग नारायणगडावरून मला खाली काढून दिलं आणि माझ्यावर आरोप केला. त्यावेळेला स्वतःच्या इंद्रियाचा त्याग करावा लागतो साधू बनण्यासाठी. साधू बनणं फार कठीण गोष्ट आहे. गड्यावर साधू बनणं एवढं सोपं नाही. मला असं वाटतंय साधू बनणं ही गोष्ट फार कठीण आहे. देव बनणं ही गोष्ट ते त्याहीपेक्षा कठीण आहे. आमची शिवकथा आपल्याला माणूस बनायला शिकवते. देव बनणं तर माय किती कठीण आहे. मला वाटतं मंदिरात जा, मूर्तीला म्हणावं आम्हाला देव बनायचंय, मूर्ती सांगेल देव बनायचंय का? हां, मग लोक तुझ्या पाया पडतात, महाराज सुद्धा तुझ्या पाया पडतात. मग आमच्याही पाया पडले पाहिजे ना, आमच्याही लोक पाया पडले पाहिजे ना. काय करावं लागेल? मूर्ती सांगेन अगोदर तुम्हाला पाथरवटाकडं जावं लागेल, म्हणजे गौंड्याकडं. अरे बापरे, काय करेल गौंडी? गौंडी छातीवर बसेल. बापरे, मग त्रास होईल ना. मग बरोबर आहे ना, त्रास सहन केल्याशिवाय कस काय देव होता येईल तुम्हाला? येईल देवता. पाथरवट अगोदर तुमच्या छातीवर बसेल, नाक घडवील, कानाचा आकार, डोळ्याचा आकार, आणि मग लोक तुमच्या पाया पडतील. टाक्याचे घाव सहन केल्याशिवाय दगडाला सुद्धा देव पण कधी मिळत नसतं. मग तुम्ही लग्न झाल्या तुमच्या घरच्या लोकांकडून तुम्ही कस काय आदराची अपेक्षा ठेवता? तुम्हाला अगोदर काहीतरी त्या घरामध्ये राहून सहन तर करावं लागेल ना. सहन करावं लागेल ना. लगेच संध्याकाळी मला असं म्हटलेन, मला तसे म्हटलेन, लगेच घराने. असं कसं काय चालेल गड्या? असं चालणार नाही ना. हा समाज आहे. देव बनणं कठीण आहे, साधू बनणं कठीण आहे. पण कमीत कमी आपण माणूस तरी बनू. माणूस बनता येणार नाही आपल्याला, माणूस तरी बनलं पाहिजे. आणि आमची शिवकथा आपल्याला माणूस बनायला शिकवते. आपल्याला देव बनायचं नाही, आपल्याला साधू बनायचं नाही. या जगामध्ये आपल्याला काय बनायचं आहे? माणूस बनायचं आहे. माणूस, बरोबर आहे का नाही? माणूस बनायचं आहे. द्या सोडून बाकीचं. पण माणसा आता तरी माणसात माणसा, आता तरी माणसात माणसा, आता तरी माणसात माणसा, आता तरी माणसात. कलियुगाचं भार लागलं, लाचारीनं जीवन जगलं. कलियुगाचं वार लागलं, लाचारीनं जीवन जगलं. आता तरी तू सावध हो रे, येड माईला वचन वेड्या दे. मानसा, आता तरी माणसात मानसा, आता तरी माणसात मानसा, आता तरी माणसात माणसा, आता तरी माणसात आता तरी माणसात मानसा, आता तरी माणसात. वा, मला वाटतंय आता दुसरा दिवस चालू आहे कथेचा. आता तरी माणसात ये. आता तरी माणसात आलं पाहिजे. हा, अजूनही बरेच लोक घरीच आहेत. अजून एवढी कथा चालू आहे, माहीत असताना सुद्धा घराच्या बाहेर पडलेले नाहीत. म्हणून आता तरी माणसात ये. कलियुगाचं वार लागलं, लाचारीने जीवन जगलं. इकडे बघा, बोलू नका रे.
आमची शिवकथा आपल्याला माणूस बनायला शिकवते. आणि मला असं वाटतं की आपल्याला 7 दिवसात देव व्हायचं नाही, आपल्याला 7 दिवसात साधू व्हायचं नाही. देव झाल्यावर मंदिरात बसावं लागेल ना, हा असं कसं होईल? साधू झाल्यावर त्रास सहन करावा लागेल ना. आपल्याला साधूही व्हायचं नाही आणि आपल्याला देवही व्हायचं नाही. आपली कथा आपल्याला माणूस बनायला शिकवते, तर आपल्याला माणूस बनायचं. आणि माणूस बनलेली चार्जिंग 7 दिवस झाले की लगेच उतरवायची नाही. ही पुन्हा पुन्हा चार्जिंग लावा लागतो ना मोबाईल, पुन्हा 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 पुन्हा, मग पुन्हा पुन्हा भजन, पुन्हा पुन्हा जप, पुन्हा पुन्हा कथा, पुन्हा पुन्हा कीर्तन. ही चार्जिंग चालू ठेवावं लागेल. चार्जिंग मला काय माहीत नाही, मला तुम्ही किती जण मी सांगितल्याप्रमाणे जप करत आलात हे काही मला माहीतच नाही. नाही म्हणे आमच्या ध्यानातच राहिलं नाही म्हणे. हां राहिलं होतं ना, वा चांगलं आहे. ज्यांनी ज्यांनी केला त्यांना त्यांना धन्यवाद आहे, बरोबर आहे का नाही? इकडे बघा, लक्ष द्या. माणूस बनणं ही गोष्ट अतिशय महत्वाची. महाराज माणूस बनायचं आहे आम्हाला. कशाने माणूस बनता येईल? बघा ना इकडे. हे पोरी बोलू नका. इथले ह्या पोरी सगळ्या उद्या मागे बसवत आहे. हे सगळ्या लहान लहान देतात नाही, बडबड करतायत मध्ये. नमः पार्वतीपदे शिव हर हर. बघा इकडे लक्ष द्या. मला असं वाटते माणूस बनणं काही लई अवघड गोष्ट नाही. माणूस बनणं एक छोटी गोष्ट आहे. कशाला बनतात माणूस? मला वाटते किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं. आता पुढचं आहे का? कभी सुख है कभी दुख है तो इसी का नाम जीवन है. जीवनामध्ये कधी सुख येणार आहे तर जीवनामध्ये कधी दुःख येणार आहे. म्हणून सुख आलं तर जास्त काही मला वाटतं गरिबी आली तर लाजायचं नाही, श्रीमंती आली तर माजायचं नाही. म्हणून गरिबी श्रीमंती येत असते. गरिबी श्रीमंती सुख दुःखाला जो तोंड देत असतो ना, तो तर खरा माणूस असतो. दुसऱ्याच्या कामाला जो येतो तो खरा माणूस असतो, बरोबर आहे ना? म्हणून माझ्याकडे लक्ष द्या, मी काय सांगतो ते. माणूस बनायचं, माणूस बनायचं आपल्याला. थोडी थोडी लोकांना मदत करायची. आपली परिस्थिती जशी असेल तसं आपण मदत करायची. स्वतःसाठी जगणं याला काय माणूस म्हणतायत का? स्वतःसाठीच जे जगत असतात, नाही तरी काय थोडी आणि श्वान सुकरे बापुडी. स्वतःसाठी जगणारे कुत्रे मांजरं भरपूर आहेत ना. आपल्याला थोडं तरी आपल्या जीवनातून दुसऱ्यासाठी जगण्याचा प्रयत्न करायचा. आमच्या भागात तुम्ही कधी येऊन विचारलं तर तुम्ही विचारा, आमच्या परिसरात येऊन वर्षाला आम्ही 15 ते 20 गोरगरिबाच्या मुलीच्या लग्नामध्ये अन्नदान पंगत देण्याचं काम करत असतो. आम्ही तर नक्की करतो. काही लागत नाही जास्त, 15-20 हजार रुपये लागतात गरीबाच्या मुलीच्या लग्नामध्ये अन्नदान करायला. पण देव काही आम्हाला भेटला नाही. पण एखाद्या गरीबाला मदत करून बघा काय मिळतो. डायरेक्ट देव भेटतो. देव डायरेक्ट देव भेटतो. देव आम्ही बघितला नाही, पण एखाद्या गरीबाला सहकार्य केल्याच्या नंतर अंतकरणाला जे समाधान मिळतं ना, तोच खरा देव आहे. तोच खरा देव आहे. घरच्यासाठी तुम्ही किती जरी काही केलं तरी घरचे लोक तुम्हाला नावच ठेवणार आहेत. नावच ठेवणार. असं झालं नाही, तसं झालं नाही, हेच असं होतं, तेच तसं होतं. लोकांसोबत चांगलं वागा, लोक तुम्हाला नावं ठेवतात. पण जशाच तसं वागलं की लोक लायकीत राहतात. लोकांना लायकीत ठेवायला शिका. आपण आपले आहेत, आपले जवळचे मग खूप प्रेम करतो. पण त्या प्रेमाचा बाजार सुद्धा बऱ्याचदा केला जात असतो. रामभाऊच्या मुलीचं लग्न होतं. अतिशय गरीब होता रामभाऊ. पाटील नेमकेच महालक्ष्मी देवीच्या दर्शनाला कोल्हापूरला चालले होते. न बोलता ऐकायचं, इकडे बघायचं. पाटील कोल्हापूरला महालक्ष्मी देवीच्या दर्शनाला चालले होते. गावातले बाळापूरचे पाटील होते. रामभाऊच्या मुलीचं लग्न होतं. रामभाऊ अतिशय गरीब होता. पाटलानं कुलूप लावलं होतं. घरातले सगळे माणसं बाहेर आले होते. कुलूपही लावलं होतं. गाडीत ड्रायव्हरही बसला होता. 1 लाख रुपये पाटलानं खिशात टाकले होते. एवढे संपूस तर आता काही माघारी यायचं नाही, सगळा देवदेव करून माघारी यायचं आहे. तेवढ्यामध्ये रामभाऊ पळतच आला आणि पाटलाचे पाय धरले. पाटील खरं म्हणजे तुम्ही देवीच्या दर्शनाला चाललाय, तुम्हाला विचारणं बरं नाही पाटील, पण पाटील आता तुमच्याशिवाय पर्याय नाही पाटील. अचानक लग्न जमले पाटील माझ्याकडे बघू नका, पण माझ्या मुलीकडे बघा. मी गरीब आहे पाटील, फक्त 10,000 रुपयाची गरज आहे पाटील. 10,000 रुपयाची, बाकी व्यवस्था मी केली आहे. 10,000 रुपयाची गरज आहे पाटील. नाही म्हणू नका पाटील. मरताना देवाचं नाही तर तुमचं नाव घेतल्याशिवाय मी मरणार नाही पाटील.
एखाद्यानं आपल्यावर जो उपकार केले असतील तर त्या उपकाराची जाणीव ठेवा. बऱ्याचदा आपण उपकाराची जाणीव ठेवत नाहीत.